पण बेसिकली जे सुरुवात करतात त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली ज्यांनी सुरुवात करताय ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला लोकेशन कुठलं निवडायचंय फार्मसाठी ते तुम्हाला माहीत पडेल. त्यानंतर तुम्हाला कुठल्या डायरेक्शनमध्ये कुठल्या दिशा निवडणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर फार्मचा साईज काय असायला पाहिजे. प्रत्येक वयाच्या प्रत्येक वजनाच्या जनावरांसाठी वेगळं केबिन लागतं. बरं. जसं की नरांसाठी वेगळं केबिन, वेगळं डायमेन्शनचं केबिन लागतं. त्यांची हाईट पण वेगळी असते ह्याची भिंतींची. त्याचबरोबर माद्यांसाठी वेगळं लागतं, ते पण आम्ही त्याच्यामध्ये सांगतो. सगळ्यात पहिलं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्याबरोबर जागा निवडायला पाहिजे, लोकवस्तीपासून लांब पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ब्रीडिंग. जे तुम्ही जनावर आणताय ते तुमच्या फार्ममध्ये पूर्ण लाईफ टाईममध्ये एकदाच येणार आहेत. त्यामुळे त्याची निवड करताना एखाद्या विश्वासू फार्मवरूनच घ्या. तुम्ही स्वतः त्या फार्मवरती जा, तो स्वतः बघून त्यांचा परफॉर्मन्स बघा, त्यांच्या माद्यांखाली पिल्लं किती आहेत ते बघा, त्यांची जात बघा, त्यांची साईज बघा, आणि मग तुम्ही माद्या घ्या.